Hello everyone. Next our point of OC, techniques of scientific management. So here are three types of work study, that is time study, method study and motion study. First, work study. Before assigning the work to the available workforce, proper work study should be done by management. Work study consists of an organized, systematic, and critical assessment of the various activities or functions. Work study is based on the techniques such as the time study, motion study, and method study, and fatigue study. So here, this work study is best. This technique is belongs to the four study, that is first one time study. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा आपण एखादं अवेलेबल वर्कफोर्स असेल किंवा प्रॉपर वर्क स्टडी असेल, म्हणजे एखाद्या मॅनेजमेंटचं आपल्याला वर्क स्टडी करायचं असेल तर त्यावेळी ते एक प्रकारे सिस्टमॅटिकली आणि क्रिटिकल असेसमेंट असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, व्हेरियस फंक्शन्स त्या वर्क स्टडीमध्ये केल्यात असतात. म्हणजे पहिल्यांदा हे वर्क स्टडी ज्या टेक्निक्स कुठल्या यूज करायच्या आहेत त्यासाठी पहिल्यांदा टाईम स्टडी, मोशन स्टडी, मेथड स्टडी आणि फॅटिक स्टडीचा वापर केला जातो. तर त्याच्यामध्ये पहिलं बघणार आहोत आपण टाईम स्टडी. It is the technique of observing and recording the time taken by an employee to complete a given task with the help of time study. The precise time required for each element of work is determined. It is the technique used for fix the standard time required to do a particular task under given condition. It is useful to measure the efficiency of an employee and to control the cost of work. म्हणजे यामध्ये टाईम स्टडी म्हणजे या टेक्निकनुसार एक ऑब्झर्व केलं जात असतं की एम्प्लॉईज जे आहेत त्यांना एक टाईम पिरियड दिला जात असतो की त्यामध्ये जो टास्क दिला असेल तो किती ते कंप्लीट करू शकतात. आणि या टाईम स्टडीनुसार ज्यांना त्या वर्कचे जे एलिमेंट्स असतील किंवा जे रिक्वायर्ड वर्क आहे ते ठराविक टायमामध्ये म्हणजे विदिन पिरियडमध्ये होत आहे की नाही ते बघितलं जात असतं. आणि ही टेक्निक यूज करून त्याचं स्टँडर्ड टाईम आहे ते वाढवलं जात असतं आणि त्याच्यामध्येच त्या एम्प्लॉईची एफिशियन्सी बघितली जाते आणि त्या वर्कवर कंट्रोल केला जातो. तर पहिलं आपण बघितलं टाईम स्टडी. नेक्स्ट मेथड स्टडी. देर आर ऑलवेज व्हेरियस मेथड्स ऑफ कम्प्लिटिंग द टास्क फॉर बेस्ट क्वालिटी अँड कॉस्ट इफेक्टिवनेस. आयडेंटिफाईंग द बेस्ट मेथड of doing a particular job is very important but challenging task for a manager. It helps in reducing the wastage of time, raw material, and in improving the utility of all resources as per predefined objective. It is helpful in determining the methods for handling the raw materials, transportation, inspection, and storage, etc. So our second method study. There are always various methods of completing the task. याच्यात आपण बघितलं की जे टास्क जो आहे तो आपण पहिली जी मेथड बघितली ती म्हणजे टाईम स्टडी. त्या टाईममध्ये म्हणजे विदिन पिरियडमध्ये तो टास्क कंप्लीट केला गेला पाहिजे. मात्र ही जी मेथड स्टडी आहे याच्यामध्ये बेस्ट क्वालिटी द्यायचं असेल आणि बेस्ट क्वालिटी देत असताना ही बेस्ट मेथड यूज केली जात असते. आणि यासाठी एक प्रकारे मॅनेजरला हे टेक्निक वापरून एक चॅलेंज दाखवायचं असतं की वेस्टेज ऑफ टाईम म्हणजे टाईम जो आहे तो मनी आहे, त्याच्यामध्ये रॉ मटेरियल आणि बेस्ट क्वालिटीचं रॉ मटेरियल, त्याचप्रमाणे युटिलिटी ऑफ सोर्सेस आहे, त्या युटिलिटीचा सोर्सेसचा युटिलिटी म्हणजे सोर्सेस जो आपण वापरणार आहोत त्याचा चांगल्या प्रकारे यूज केला गेला पाहिजे. त्यासाठी आपलं प्री डिफाईन जे ऑब्जेक्ट आहेत तर त्यासाठी हे सगळं स्टडी केला जात असतो आणि त्याप्रमाणे ही स्टडी म्हणजेच मेथड स्टडी एक प्रकारे हेल्पफुल ठरते त्या मॅनेजरला. म्हणजेच ती मात्र रॉ मटेरियल ट्रान्सपोर्टेशन आणि इन्स्पेक्शन करायचं असेल, स्टोरेज करायचं असेल, बेस्ट क्वालिटी द्यायची असेल तर यासाठी या मेथड स्टडीचा चांगला वापर केला जात असतो. नेक्स्ट थर्ड, दॅट इज मोशन स्टडी. द स्टडी ऑफ रिक्वायर्ड मोशन मीन्स movement of an employees as well as a machine while completing a particular task is very important. It is helpful in eliminating unnecessary motions and finding the best method of doing a particular job. It also helps in improving the efficiency of the employees.
Motion technique is used to know whether some elements of a job can be eliminated or their sequence can be changed for smooth flow of task. तर नेक्स्ट थर्ड त्याची आपण मोशन स्टडी बघतोय. तर याच्यामध्ये एक प्रकारे मोशन्स म्हणजे त्या स्टडीमध्ये मुवमेंट ऑफ एम्प्लॉईज म्हणजेच ॲज वेल ॲज मशीन म्हणजेच याच्यामध्ये जे मुवमेंट केली जात असते एम्प्लॉईची एफिशियन्सी किती आहे ती बघितली जात असते. म्हणजे ते एम्प्लॉईज त्यांचा जो टास्क आहे तो किती कम्प्लिटली करतायत, कितल्या विदिन पिरियडमध्ये कंप्लीट करतायत की नाही. आणि हे करत असताना मशीनचं वर्कसुद्धा त्या पद्धतीने बघितलं जात असतं. आणि याच्यामध्ये ही मेथड एलिमिनेटिंग जे अननेसेसरी मोशन आहेत किंवा याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर आपला जॉब करायचा असेल तर त्यासाठी ही बेस्ट मेथड म्हणून यूज केली जात असते. त्यामुळे एफिशियन्सी जी एम्प्लॉईजची आहे ती मात्र याच्यामध्ये या मोशन स्टडीनुसार वाढवली जाते. आणि मोशन टेक्निक आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्सनुसार ते जॉब किंवा ते जे वर्क आहे ते हे होत असते, मूव्ह होत असतं. त्यामुळे एक प्रकारे स्मूथ फ्लो ऑफ टास्क यामध्ये होत असतो. नेक्स्ट आपण फॅटिक स्टडी. जनरली लॉंग वर्किंग हवर्स विदाउट सफिशियंट ब्रेक्स, टार्गेट प्रेशर्स, हेवी वर्किंग टूल्स अँड पुअर वर्किंग कंडिशन रिझल्ट इन टू फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस, दॅट इज फॅटिक. आता फर्स्ट वन फॅटिक स्टडी म्हणजे काय, तर जनरली लॉंग वर्किंग असेल त्याचं पिरियड हा जास्तीत जास्त असेल आणि त्यासाठी सफिशियंट ब्रेक मिळाला असेल किंवा एक टार्गेट ठेवलं असेल, त्या टार्गेटचं प्रेशर असेल आणि म्हणजेच जे आपल्याला मॅनेजमेंटने ठरवून दिलेलं वर्क स्टडी असेल तो वर्क आपल्याला ठराविक पिरियडमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये वेस्ट ऑफ टाईम करायचं नाही आहे, वेस्टेज ऑफ रिसोर्सेस करायचं नाही आहे. मग अशावेळी जे वर्किंग टूल्स असतील, हेवी वर्किंग टूल्स असतील किंवा त्याचे जे मशीन्स असतील किंवा त्यामध्ये पुअर वर्किंग कंडिशन असेल तर याचा स्ट्रेस जो असतो मग फिजिकल असेल किंवा मेंटल असेल तर त्याला आपण फॅटिक स्टडी असं म्हणतो आहे. आणि इट हॅज ॲन ॲडवर्स इफेक्ट ऑन द हेल्थ अँड एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉईज. आणि ह्या फॅटिकचा काय होत असतो, एक प्रकारे स्ट्रेस फिजिकल असेल किंवा मेंटल असेल तो एम्प्लॉईजवर दिसून येत असतो आणि त्यामुळे त्याचा साहजिकच परिणाम कशावर होत असतो, त्यांनी करणाऱ्या कामावर होत असतो. द स्टडी ऑफ फॅटिक अँड स्टेप to reduce the level of fatigue is very important to maintain the operational efficiency of the employees. म्हणजेच त्यांचं कोणत्याही एम्प्लॉईजवर जर कुठला स्ट्रेस असेल तर तो कमीत कमी करून त्यांची वर्किंग कंडिशन किंवा त्यांचं जे इंटॅज्युअस्टिकली काम करायचं जे आहे म्हणजे कार्यक्षमतेने काम करायचं आहे त्या पद्धतीचं तिथे हेल्दी एन्व्हायरमेंट तयार करणं गरजेचं असतं. तर हे आपण बघितले वर्क स्टडीमध्ये. फोर्थ पॉईंट त्याच्यामध्ये आपण मोशन स्टडी बघितला, फॅटिक स्टडी, त्याचप्रमाणे मेथड स्टडी आणि टाईम स्टडी बघितला. सेकंड आपण टेक्निक बघतो स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. विथ द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट कंडक्टेड at workplace, Taylor advocate standardization of tools, equipment, standardized working environment and methods of production help to reduce spoilage and wastage of materials, cost of production, fatigue among the workers and it improve quality of work. म्हणजे याच्यामध्ये सेकंड जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये टूल्स आणि इक्विपमेंटचं स्टँडर्डायझेशन बघितलेलं आहे. म्हणजे जिथं वर्कप्लेस असेल, जिथे एक्सपेरिमेंट केले जाणार आहेत त्याच्यामध्ये टेलरनी काय केलेलं आहे की त्याचं त्या टूल्स आणि इक्विपमेंटचं एक स्टँडर्डायझेशन आपल्याला स्टँडर्ड दिसलं गेलं पाहिजे. म्हणजे ते वर्किंग कंडिशनमध्ये असलं पाहिजे, ते इक्विपमेंट्स असतील, त्याचप्रमाणे जे टूल्स आपण यूज करणार आहोत ते. आणि त्यामुळे जी मेथड जी आहे म्हणजे जे प्रोडक्शन आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे त्याच्यामध्ये आपलं स्पॉयलेज रिड्यूस करायचं आहे, वेस्टेज ऑफ मटेरियल रिड्यूस करायचं आहे किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल किंवा त्याचप्रमाणे फॅटिक जी स्ट्रेस असेल तो कमी करून त्याप्रमाणे त्या वर्कची क्वालिटी आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. म्हणजेच या टेक्निकनुसार स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट केलं जात असतं. नेक्स्ट थर्ड वन सायंटिफिक टास्क गेटिंग. Taylor emphasizes the need for fixing a fair day's work. Scientific work setting is important to prevent the employees from doing work much below their capacity. By using these techniques, employees will complete the task according to standard given and management can keep proper control on optimum utilization of workforce. म्हणजे याच्यामध्ये थर्ड जी टेक्निक आहे ती सायंटिफिक टास्क
सेटिंग आहे. म्हणजे टेलरनी काय केलेलं आहे की जे फिक्सिंग आपल्याला प्रत्येक दिवसाचं जे फेअर डेज असेल ते वर्क असेल तर ते पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं आहे, ही टेक्निक वापरून एम्प्लॉईजकडून ते काम आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यांची कॅपॅसिटी जी असेल कमी असेल तर त्याप्रमाणे त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही टेक्निक वापरली जात असते. म्हणजेच ते एम्प्लॉईज त्यांचं टास्क किंवा त्यांचं वर्क याचं कंप्लीट विदिन पिरियडमध्ये केलं जाईल आणि स्टँडर्ड पण चांगल्या प्रकारे दिलं जाईल. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मॅनेजमेंट ऑल्सो हेल्प टू कंट्रोल ऑन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ वर्कफोर्स. नेक्स्ट, फोर्थ, सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. मॅनेजमेंट can select right persons for the right jobs by using scientific selection procedure. It needs to fix job specification as per requirements. Employees are selected according to predetermined standard in an impartial ways. After selection, management should provide the proper training programs to increase their efficiency. The 4G टेक्निक आहे ती सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. म्हणजे याच्यामध्ये मॅनेजमेंट ज्यावेळी एखाद्या सिलेक्ट केला तसं राईट पर्सन राईट जॉबसाठी तर त्यावेळी त्याची सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर घेतली जात असते. म्हणजे त्याच्यामध्ये त्या जॉबबद्दल स्पेसिफिकेशन कसले आहेत किंवा कुठला रिक्वायर्ड तो करतो आहे किंवा त्याचं स्पेशल जे स्किल कुठलं यूज करतो आहे. त्याचप्रमाणे जो एम्प्लॉई सिलेक्ट केलेला आहे त्या सिलेक्ट केल्यानंतर त्याला मॅनेजमेंट सिलेक्ट केल्यानंतर त्याला प्रॉपर ट्रेनिंग दिली जात असते आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर ते काम नक्की कशा पद्धतीने करायचं आहे हे बघितलं जातं आणि त्याप्रमाणे त्याची एफिशियन्सी ही इन्क्रीज या मेथडनुसार केली जाते. नेक्स्ट, फंक्शनल ऑर्गनायझेशन. इन दिस कन्सेप्ट ऑफ टेलर, planning is separated from implementation. That means planning is done by different people and actual work is supervised by different people. Thus, every worker will be supervised by 2 different sets of supervisors. He recommended total 8 foremen to control the various aspects of production. They are categorized as follows. तर याच्यामध्ये फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे. याच्यामध्ये जी कन्सेप्ट टेलरनी मांडलेली आहे की याच्यामध्ये प्लॅनिंग हे सेपरेटेड केल्यात असतं इम्प्लिमेंटेशनपासून आणि हे जे प्लॅनिंग आहे हे डिफरंट पीपल म्हणजे त्यामध्ये ॲक्च्युअल जे काम आपल्याला करायचं आहे ते सुपरवाईजसुद्धा वेगवेगळ्या लोकांकडून केलं जात असतं आणि या ठिकाणी जे वर्कर आहेत ते सुपरवाईज हे त्याच्यावर सुपरवाईज करणारे अजून 2 व्यक्ती असतात आणि त्याप्रमाणे मग त्याच्यावर अजून 8 फोरमॅन असतात. तर याच्याप्रमाणे ही जे प्लॅनिंग केलं जात असतं रिलेटेड प्रोडक्शन तर याच्यामध्ये आपल्याला 2 लेवल दिसून येतात. त्याच्यामध्ये ॲट प्लॅनिंग लेवल, रूट क्लर्क टेल्स हाऊ वर्क मूव्स फ्रॉम वन मशीन टू अदर्स. इंस्ट्रक्शन क्लर्क रेकॉर्ड्स इंस्ट्रक्शन टू कंप्लीट द वर्क. टाइम अँड कॉस्ट clerk determine time in which work should be completed and work out the cost. Discipline ensures that the workers are working as per factors rule. म्हणजे याच्यामध्ये प्लॅनिंग लेवलमध्ये जो पहिला जो रूट क्लर्क आहे तो त्यामध्ये कुठलं काम करायचं आहे आणि कुठल्या मशीनद्वारे करायचं आहे ते इतरांना सांगत असतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दुसरा असतो तो इन्स्ट्रक्शन क्लर्क असतो. तो मात्र काय करत असतो, ज्या वर्क संदर्भात जर इन्स्ट्रक्शन असतील तर ते द्यायचं काम करत असतो. त्याचप्रमाणे थर्ड जो असतो तो टाईम अँड कॉस्ट क्लर्क असतो. तो डिटरमाइन करत असतो की वर्क किंवा त्या वर्कचं किती पिरियडमध्ये कंप्लीट झालं पाहिजे आणि ते वर्कआउटचं कॉस्ट किती ठेवली गेली पाहिजे ते टाईम आणि कॉस्ट क्लर्क बघत असतो. त्याचप्रमाणे डिसिप्लिन याच्यामध्ये सुद्धा जो वर्कर असेल किंवा जो क्लर्क असेल तो डिसिप्लिन याच्यामध्ये वर्कर्सकडून करून घेऊन फॅक्टरी रूल्सनुसार ते प्रोडक्शन काढलं जात असतं. त्याच्यानंतर ॲट इम्प्लिमेंटेशन लेवल म्हणजे आधी इम्प्लिमेंटेशन करायच्या आधी प्लॅनिंग लेवल ही केलं जात असतं आणि नंतर इम्प्लिमेंटेशन केलं जात असतं. तर याच्यामध्ये फर्स्ट गँग बॉस ॲक्च्युअली गेट्स द वर्क डन. द सेकंड वन स्पीड बॉस एन्श्युअर दॅट द वर्क इज कम्प्लीटेड इन स्पेसिफिक टाईम. Repair boss handles security and maintenance of mechanism, and inspector ensures that the work is done as per the specified standard. म्हणजे प्लॅनिंग लेवलला आधी तसं नियोजन या पद्धतीने केलं जात असतं आणि नंतर इम्प्लिमेंटेशन लेवलला तिथं
4 प्रकारचे माणसं आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे पहिलाच तो गँग बॉस. तो काय करतो असतो, ते ॲक्च्युली वर्क किती झालेलं आहे कंप्लीट ते बघण्याचं काम करतो. स्पीड बॉस असेल तो मात्र ते वर्क कंप्लीट स्पेसिफिक टाईममध्ये झालेलं आहे हे इन्शुअर करत असतो. रिपेअर बॉस असतो तो हँडल त्याच्यामध्ये सिक्युरिटी किती आहे, मेंटेनन्स ऑफ मेकॅनिझम केलं जातं आहे की नाही ते बघितलं असतं. आणि जो इन्स्पेक्टर असतो तो मात्र इन्शुअर करत असतो की स्पेसिफिक स्टँडर्ड त्या वर्कचं दिलं गेलेलं आहे की नाही हे बघितलं जात असतं. तो अकॉर्डिंग टू टेलर विथ द हेल्प ऑफ प्रॉपर डिव्हिजन ऑफ ऑल activities into planning and implementation, management can definitely achieve the required परफॉर्मन्स फ्रॉम द एम्प्लॉईज. म्हणजे या 2 लेवलनुसार म्हणजेच प्लॅनिंग लेवल आणि इम्प्लिमेंटेशन लेवलनुसार टेलरच्या मतानुसार याच्यामध्ये ज्या प्रॉपर डिव्हिजन ऑफ वर्क आहे हे मात्र केल्यानंतर डेफिनेटली त्यांचा जो परफॉर्मन्स जो असेल किंवा त्यांचा जो गोल अचीव करायचा आहे एम्प्लॉईजकडून ते पूर्ण करण्यात मॅनेजमेंट सक्सेस होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट 6 डिफरन्शियल पीस रेट वेज प्लॅन. रेम्युनरेशन शुड बी फिक्स इन सच अ वे दॅट ॲव्हरेज वर्कर इज मोटिवेटेड टू अटेन अ स्टँडर्ड आउटपुट. टेलर सजेस्टेड द डिफरन्शियल पीस वेज सिस्टम. हायर रेट्स आर ऑफर्ड टू एम्प्लॉईज who complete the work more than the standard quantity under this system. On the other hand, if an employee is performing below the standard, he should be given lower rate of wages. These techniques motivate the employees to attain higher standard performance and earn wages, that is remuneration and higher rate. So our last point, that differential piece rate wage plan. According to the tailor, this remuneration should be fixed in such a way that the average worker is motivated to attain a standard output. म्हणजे यामध्ये एम्प्लॉईजना जो वर्कर्सना जो दिला जाणारा रेम्युनरेशन आहे हा फिक्स असतो, कारण त्यांना मोटिवेट केलं जात असतं की त्यांनी स्टँडर्ड आउटपुट द्यावं. आणि त्याप्रमाणेच टेलर या ठिकाणी सजेस्ट करत असतात की पीस वेज सिस्टीम. आणि या हायर रेट आर ऑफर्ड टू एम्प्लॉईज, म्हणजेच या ठिकाणी या वर्कर्स असतील एम्प्लॉईज असेल त्यांना हायर रेटने रेम्युनरेशन दिलं जात असतं आणि त्यांच्याकडनं ते वर्क जे आहे ते चांगलं कंप्लीट केलं जात असतं आणि त्यासाठी जे स्टँडर्ड क्वालिटी दिली जात असते ती या सिस्टीममध्ये दिली जात असते. त्याचप्रमाणे इतर आपण बघितलं तर एम्प्लॉई ज्यावेळी परफॉर्मन्स करत असतात किंवा परफॉर्मिंग बिलो द स्टँडर्ड करत असतात तर त्यावेळी ही शाल बी गिवन लो रेट ऑफ वेजेस. म्हणजे त्यांचं काम ज्या पद्धतीने असेल, चांगलं काम केलं तर हायर रेटने त्यांना वेजेस दिले जात असतात. जर कमी काम असेल किंवा लो स्टँडर्ड किंवा बिलो द स्टँडर्ड असेल तर त्यावेळी मग त्यांना दिलं जाणार वेजेस ते लोअर रेटने दिलं जात असतं. त्यामुळे दिस टेक्निक मोटिवेट द एम्प्लॉईज. म्हणजे साहजिकच जर आपण चांगलं काम केलं तर आपल्याला जास्त रेटनी रेम्युनरेशन मिळेल. म्हणजेच या ठिकाणी ही टेक्निक मोटिवेट करत असते एम्प्लॉईजला की हायर स्टँडर्ड परफॉर्मन्स दिला गेलं पाहिजे आणि हायर स्टँडर्ड परफॉर्मन्स दिल्या गेल्यानंतरच तुम्हाला चांगलं वेजेस हे अर्न करता येईल हायर रेटनी. हे या टेक्निकमध्ये बघितलं जात असतं. अशा पद्धतीने आपण टेक्निक्स हे आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. तर ह्या टेक्निक टेलरच्या आपल्या होत्या टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये वर्क स्टडीमध्ये आपण टाईम स्टडी, मेथड स्टडी, मोशन स्टडी आणि फॅटिक स्टडी बघितलं. सेकंड स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. थर्ड वन सायंटिफिक टास्क सेटिंग. फोर्थ सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. फंक्शनल ऑर्गनायझेशन, तिथे 2 लेवल आहेत, ॲट प्लॅनिंग आणि ॲट इम्प्लिमेंटेशन. आणि लास्ट पॉईंट बघितला डिफरन्शियल पीस रेट वेज प्लॅन. तर या पद्धतीने आपला जो फर्स्ट लेसन होता प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा आपला कंप्लीट झालेला आहे. उद्यापासून आपण नेक्स्ट लेसन सेकंड चॅप्टर ओसीचं स्टार्ट करणार आहोत.